लोक अचानक सर्वांशी संपर्क का तोडतात याविषयीची आजची ही सर्वात संक्षिप्त आणि महत्त्वाची माहिती आहे. बघा, एखादी व्यक्ती जेव्हा कोणतंही कारण न देता सर्वांपासून अचानक दुरावते ना, तेव्हा तो तिचा गर्विष्ठपणा किंवा कोरडेपणा नसून त्यामागे अत्यंत खोल अशी मानसिक कारणे असतात आणि हेच आपण आज उलगडणार आहोत. यातलं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रचंड मानसिक ताण. सततचे वाद आणि लोकांच्या भावनिक मागण्यांमुळे आपला मेंदू थेट प्रोटेक्शन मोडमध्ये जातो. म्हणजे जसं मोबाईलची मेमरी फुल झाल्यावर तो हँग होतो ना, अगदी तसाच माणसाचा मेंदू भावनिक ताणामुळे हँग होऊन शटडाऊन होतो. स्वतःला वाचवण्यासाठी दुरावा हाच त्यांना सर्वात सोपा मार्ग वाटतो. दुसरं कारण आहे स्वतःच्या मर्यादांची जाणीव होणं. वर्षानुवर्षे धोक्याचे इशारे आणि अपमान सहन केल्यावर अचानक सहनशीलतेचा बांध फुटतो. हा प्रकार ना रबर बँड तुटेपर्यंत ताणण्यासारखा आहे. एकदा का मर्यादांची जाणीव झाली की ही लोकं अंतर वाढवण्याऐवजी माणसांना थेट आपल्या आयुष्यातूनच वजा करून टाकतात. तिसरी गोष्ट म्हणजे विश्वासघाताबद्दलची संवेदनशीलता. अत्यंत विश्वासाच्या माणसाने दिलेला मोठा धोका मेंदूला भविष्यासाठी एकदम अतिसतर्क करतो. तुम्ही ऐकलंच असेल, दुधाने तोंड पोळ्यावर माणूस ताकही फुंकून पितो. पुन्हा न दुखावले जाण्यासाठी लोकांपासून पूर्णपणे दूर राहणेच त्यांना सर्वात सुरक्षित वाटतं. आता चौथं कारण म्हणजे भावनिक थकवा. नेहमी इतरांसाठी इमोशनल सपोर्ट सिस्टम बनून व्यक्ती मानसिकदृष्ट्या पूर्ण थकून जाते. अहो, एका रिकाम्या पेल्यातून आपण दुसऱ्यांची तहान कशी भागवणार? स्वतःला पुन्हा सावरण्यासाठी त्यांना या एकांताची नितांत गरज असते. आणि पाचवे म्हणजे शेवटचे कारण आहे स्वतःच्या ओळखीची पुनर्रचना. एखादा मोठा आघात किंवा वैयक्तिक विकासामुळे माणूस आतून पूर्णपणे बदलतो. जसं सापाने जुनी काठ टाकून नवीन रूप घ्यावं ना, तसाच हा स्वतःला नव्याने शोधण्याचा प्रवास आहे. आणि त्यांचं हे नवं रूप जुन्या वातावरणाशी जुळत नाही. तर थोडक्यात सांगायचं तर लोकांपासून अचानक दूर जाणं हा राग किंवा अहंकार नसून स्वतःला सावरण्याचा, मानसिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचा आणि स्वतःची नव्याने ओळख निर्माण करण्याचा एक अत्यंत नैसर्गिक प्रवास आहे.